विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्ह इज फॉर्म्ड ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आणि प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय? ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हलिंग थ्रू मीडियम. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये मीडियमचे पार्टिकल्स हे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन निर्माण करतात. तर या ठिकाणी आपण एक प्रोग्रेसिव्ह वेव्ह घेऊयात. समजा ही आहे एक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि हे आहे ओरिजिन. So at the origin particle performs linear simple harmonic motion. त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे त्याला आपण y म्हणूया आणि y इज इक्वल टू a sin ओमेगा टी हे आपण ऑसिलेटरी मोशन मध्ये शिकलेलो आहोत. वेअर ओमेगा इज इक्वल टू 2 पाय n म्हणून y इज इक्वल टू a sin 2 पाय n t. याला आपण म्हणू डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल ॲट ओरिजिन YO. आता ओरिजिन पासून x इतक्या अंतरावर जो पार्टिकल आहे तो पण सिंपल हार्मोनिक मोशन निर्माण करतो आणि ज्याचं डिस्प्लेसमेंट आहे y आणि y इज इक्वल टू हा या ठिकाणचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते ओरिजिनच्या डिस्प्लेसमेंट पेक्षा उशिरा सुरू होणार आहे. म्हणून ओरिजिन आणि x ह्या दोन ठिकाणी फेज डिफरन्स असेल. म्हणून y इज इक्वल टू a sin 2 पाय n t मायनस फाय. फाय म्हणजे फेज डिफरन्स. हा फेज डिफरन्स कसा काढायचा? सो फॉर डिस्टन्स लॅम्बडा फाय इज इक्वल टू 2 पाय रेडियन. लॅम्बडा एवढ्या डिस्टन्सवर 2 पाय रेडियन इतका फेज डिफरन्स असतो. So for x distance phi is equal to 2 pi x upon lambda. म्हणून y is equal to a sin 2 pi n t minus 2 pi x upon lambda or y is equal to a sin 2 pi common n t minus x upon lambda. So this is the equation of progressive wave. अशा दोन प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या सुपरपोजिशन मुळे स्टेशनरी वेव्ह निर्माण होते. म्हणून या इक्वेशनला आपण यूज करणार आहोत टू फाइंड द इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. y इज इक्वल टू a sin 2 पाय n t मायनस x बाय लॅम्बडा. आता स्टेशनरी वेव्ह साठी आपल्याला दोन आयडेंटिकल वेव्ह पाहिजे. One is traveling along positive x direction, जी ही पहिली वेव्ह दाखवलेली आहे. आणि ह्या इक्वेशनचं सूत्र असेल किंवा या वेव्हचं सूत्र असेल y1 इज इक्वल टू a sin 2 पाय n t मायनस x बाय लॅम्बडा. Another wave is traveling along the same path in negative x direction. म्हणून ह्या स्टेशनरी वेव्हचा फॉर्म्युला आहे y2 इज इक्वल टू a sin 2 पाय n t प्लस x बाय लॅम्बडा. आणि या दोन्हीच्या सुपरपोजिशन मुळे जी रिझल्टंट वेव्ह निर्माण होते त्याचं इक्वेशन y इज इक्वल टू y1 प्लस y2 a sin 2 पाय n t माइनस एक्स बाय लैम्बडा प्लस a sin 2 पाय n t प्लस x बाय लैम्बडा. म्हणून रिझल्टंट डिस्प्लेसमेंट राहील y इज इक्वल टू a कॉमन घेतला आपण sin c प्लस sin d इज इक्वल टू 2 sin c प्लस d बाय 2 into cos c मायनस d बाय 2. म्हणून y इज इक्वल टू 2a sin 2 पाय कॉमन घेतला n t मायनस x बाय लॅम्बडा प्लस n t प्लस x बाय लॅम्बडा डिवाइडेड बाय 2 into cos 2 पाय कॉमन c मायनस d बाय 2 n t मायनस x बाय लॅम्बडा मायनस n t मायनस x बाय लॅम्बडा डिवाइडेड बाय 2 और y is equal to 2a
साइन या ठिकाणी 2 कॅन्सल्स, मायनस एक्स बाय लॅमडा प्लस एक्स बाय लॅमडा कॅन्सल, nt मायनस nt कॅन्सल. सो वी गेट 2a sin nt plus nt 2nt. So it is 2 pi nt into cos minus x by lambda is minus 2x upon lambda. So here minus 2 pi x upon lambda. But cos of minus theta is equal to cos of plus theta. Therefore y is equal to 2a sin 2 pi nt into cos 2 pi x upon lambda. Rearranging this, we can write the equation as y is equal to 2a cos 2 pi x upon lambda into sin 2 pi nt. तर या ठिकाणी जी ब्रॅकेटेड टर्म आहे याला आपण म्हणू कॅपिटल ए. कॅपिटल ए इज इक्वल टू 2a cos 2 pi x upon lambda. म्हणून जे इक्वेशन आपल्याला मिळेल ते आहे y इज इक्वल टू a sin 2 pi nt. दिस इक्वेशन इज कॉल्ड एज इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. तर ह्या इक्वेशन मध्ये हा एक्स फॅक्टर जो आहे तो नाही आहे, अब्सेंट आहे, म्हणून या इक्वेशनला म्हणतात स्टेशनरी वेव्ह, इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. तर या ठिकाणी ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे आणि ही एक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे, त्यामुळे तयार होते स्टेशनरी वेव्ह. ज्या स्टेशनरी वेव्ह मध्ये एम्प्लिट्यूड जो आहे ए हा एक्स वर अवलंबून आहे, म्हणून प्रत्येक एक्स डिस्टन्स वर एम्प्लिट्यूड हा वेगवेगळा आहे. तर आपल्याला कळायचं आहे की स्टेशनरी वेव्ह मध्ये जे नोड्स आणि अँटी नोड्स तयार होतात ते किती अंतरावर तयार होतात, ओरिजिन पासून किती अंतरावर नोड्स आणि अँटी नोड्स तयार होतात हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. आपल्याला जे मिळालेलं इक्वेशन आहे, इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह, ते आहे y इज इक्वल टू a sin 2 pi nt आणि ज्याचा रिझल्टंट एम्प्लिट्यूड जो आहे तो आहे a इज इक्वल टू 2a cos 2 pi x अपॉन लॅम्बडा. आता आपल्याला पाहायचंय की ज्या नोड्स आणि अँटी नोड्स तयार होत आहेत त्या नोड्स आणि अँटी नोड्स ओरिजिन पासून किती अंतरावर तयार होतात आणि सक्सेसिव्ह नोड किंवा सक्सेसिव्ह अँटी नोड मध्ये डिस्टन्स किती असते. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा घेऊया ॲट अँटी नोड. The displacement A is maximum, that is plus minus 2a, and therefore cos of 2 pi x upon lambda is equal to plus minus 1. अँटी नोडला एम्प्लिट्यूड हा मॅक्झिमम असतो आणि नोडला एम्प्लिट्यूड हा 0 असतो, म्हणून 2 pi x upon lambda is equal to 0, pi, 2 pi, 3 pi and so on. Pi gets cancelled, therefore x is equal to 0, lambda by 2, 2 lambda by 2 means lambda, 3 lambda by 2, 4 lambda by 2 means 2 lambda, 5 lambda by 2 and so on. म्हणून ओरिजिन पासून 0 इतक्या अंतरावर ज्याला आपण x1 म्हणू, एम्प्लिट्यूड हा मॅक्झिमम असतो. x2 अंतरावर म्हणजे लॅम्बडा बाय 2 इतक्या अंतरावर पुन्हा एम्प्लिट्यूड हा मॅक्झिमम असतो, म्हणून x1, x2, x3 या ठिकाणी तयार होत आहेत अँटी नोड. जसं या डायग्राम मध्ये at x is equal to 0 म्हणजे x1 is equal to 0, we get the first anti node. Second anti node is given at x2 is equal to lambda by 2 आणि तिसरा जो तयार होतो तो x3 is equal to 3 lambda by 2, sorry lambda, x3
इज फॉर्म्ड ॲट अ डिस्टन्स लॅम्बडा. म्हणून कोणत्याही दोन सक्सेसिव्ह अँटीनोड मधलं डिस्टन्स म्हणजे x2 मायनस x1 किंवा x3 मायनस x2 जर आपण काढलं तर ते येते लॅम्बडा बाय 2. म्हणून डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह अँटीनोड इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2. तसंच आपल्याला काढायचं आहे डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड. सो ॲट एनी नोड amplitude is 0, therefore cos 2 pi x upon lambda is equal to 0 or 2 pi x upon lambda is equal to pi by 2, 3 pi by 2, 5 pi by 2 and so on. Pi gets cancelled, therefore x is equal to lambda by 4, 3 lambda by 4, 5 lambda by 4 and so on. म्हणजेच ओरिजिन पासून लॅम्बडा बाय 4 डिस्टन्स वर नोड तयार होतो. म्हणून x1 इज इक्वल टू लॅम्बडा बाय 4. आपण याला x1 डॅश म्हणूया. सो ॲट अ डिस्टन्स x1 डॅश लॅम्बडा बाय 4 देयर इज अ नोड फ्रॉम ओरिजिन. तसंच 3 लॅम्बडा बाय 4 ओरिजिन पासून 3 लॅम्बडा बाय 4 इतक्या डिस्टन्स वर आपल्याला दुसरा नोड दिसेल. 5 लॅम्बडा बाय 4 डिस्टन्स वर तिसरा नोड दिसेल. आणि कोणत्याही दोन सक्सेसिव्ह नोड मधला डिस्टन्स घेतला आपण, जसं x1 डॅश आणि x2 डॅश यातला डिफरन्स जर घेतला म्हणजे डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह नोड, तर ते येते लॅम्बडा बाय 2. Therefore, the distance between any two successive antinode is lambda by 2 and distance between any two successive node is lambda by 2. Therefore, we say that nodes and antinodes are equally spaced in the stationary view. म्हणून दोन नोड मधला अंतर, दोन अँटीनोड मधला अंतर सारखं आहे. म्हणून नोड आणि अँटीनोड हे सारख्या अंतरावर आहेत हे आपण या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तसंच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.